तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। तालुक्यातील तीर्थक्षेत्र शनी शिंगणापुरातील शेकडो वर्षांपासून भाविकांसाठी 24 तास खुले असणारे शनी मंदिर आता शैनेश्वर देवस्थान शिंगणापूर येथे 27 मे रोजी झालेल्या विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 11 पासून स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तव रात्री 10:30 ते 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानतर्फे सांगण्यात आले आहे। रात्री शनी मंदिर बंद ठेवण्यात येणार असले तरी शनी अमावस्या, गुढीपाडवा, शनी जयंती आदी दिवशी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले राहणार आहे। राज्यभरातील वेगवेगळी देवस्थाने रात्री बंद असताना एकमेव तीर्थक्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनी मंदिर शतकाहून अधिक काळापासून अहोरात्र खुले राहत होते। येथील चैतन्यावर शनी महाराजांनी मूर्ती ऊन, वारा, पाऊस या तीनही ऋतूंमध्ये साक्षात उभे आहे। देव आहे पण देऊळ नाही, वृक्ष आहे पण छाया नाही, अशा आगळ्या वेगळ्या शनी मंदिराची महती संपूर्ण हिंदुस्थानात पसरली आहे। विशेष म्हणजे येथील घरांना दरवाजा नाही, कडी कोंड्याचा वापर होत नाही, हे एक आश्चर्य मानलं जात आहे। 24 तास खुले असणाऱ्या मंदिरामुळे येथील देवस्थान प्रशासनावर सुरक्षा राखण्यासाठी ताण पडतो। सुरक्षा कर्मचारी संख्या वाढवावी लागते। शिवाय कमिशन एजंटाचा उच्छाद लक्षात घेता भाविकांच्या होणाऱ्या लुटीमुळे येथील कायदा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। याच पार्श्वभूमीवर आता रात्री 10:30 ते पहाटे 4 या कालावधीत 5.5 तास रात्रभर मंदिर बंद ठेवण्याच्या हालचाली देवस्थानकडून होत आहेत। मागील 2 वर्षांपूर्वीच रात्री मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र हा विषय लांबणीवर टाकला गेला। आता देवस्थानच्या हालचाली पाहता 11 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, हे प्रत्यक्षात पाहावं लागेल। रात्री मंदिर बंद झाल्यास लांबून आलेल्या भाविकांना येथील भक्त निवास उपलब्ध असून किमान 700 ते 800 भाविक दररोज थांबू शकतात, अशी व्यवस्था असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं। शिवाय मंदिर परिसरात खासगी इंटील लॉज उपलब्ध असून मंदिर बंद केल्यास स्थानिक रोजगार वाचेल, असाही कयास बांधला जातोय। तालुक्यातील शनी शिंगणापूर बेधोल बनावट ॲप बाबत गेल्या 15 दिवसांपासून विविध उलटसुलट चर्चा होत असल्याने याची सखोल चौकशी करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे। तसेच देवस्थानच्या विविध विभागामध्ये अनेक वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी काम करत आहेत, त्यामुळेच त्यांची मक्तेदारी झाली असल्याचं बोललं जात आहे। ग्रामस्थ आणि विश्वस्तांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही ग्रामस्थांनी आवाज उठवला होता। याबाबत विश्वस्त आणि प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन बदल्या कराव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।